त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नागेश्वरला समजलेलं असतं की ह्या प्रॉपर्टीची खरी वारसदार दुसरी तिसरी कोणी नाही तर गिरिजा आहे. आणि देवकी आणि गिरिजा ह्या दोघीजणी मायलेकी आहेत. आणि त्यामुळे आता इकडे उर्वशी म्हणत असते, हे बघा आबासाहेब, आता वेळ नाही घालवायचा. काही झालं ना तरी त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर ताबडतोब सह्या करून घ्यायच्या. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हो दीदी, हो, अगदी तसंच करायचं आहे. आता 20 वर्षापूर्वीचा डाव, 20 वर्षापूर्वीचा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे. गिरिजा नाही म्हणायचं तिला, छकुली, अंगद, महाजन, पण आता ती देवकी त्या पेपरवर सह्या करणार का? हो, देवकी त्या पेपरवर सह्या करणार, पण ही गिरिजा तिला त्या पेपरवर सह्या करू देईल की नाही हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तिचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागणार आहे असं नागेश्वर म्हणत असतो. आणि आता ह्या पूर्ण प्रॉपर्टीचा मालक दुसरा तिसरा कोणी नाही तर फक्त आणि फक्त हा नागेश्वर घोरपडे असणार आहे असं तो बोलत असतो. त्याचबरोबर एवढ्या दिवसाचं हे स्वप्न, एवढी गेली 20 वर्ष ही प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी मी झटत होतो. 20 वर्ष ह्या प्रॉपर्टी नावावर करण्याचं जे काही आहे ते मी पाहत होतो, पण शेवटी आज ते सगळं काही सत्यात उतरत आहे. आज मात्र ही जी काही प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी इथे माझ्या नावावर फायनली होणार आहे असं आता इकडे नागेश्वर म्हणत असतो. आणि त्यानंतर जर गिरिजाने ती प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही केली तर मग आणखी एक गोष्ट मला करावी लागणार आहे. आणि ती म्हणजेच की आता तो 20 वर्षापूर्वीचा जो काही डाव आहे, जो काही खेळ आहे ना, तो खेळ आणि तो डाव पुन्हा एकदा मला रंगवावा लागणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो गिरिजा आता इकडे दरवाजाला कान लावून उभी असते आणि बाहेरून काही आवाज येतोय का हे ती पाहत असते. आणि तेव्हा बाहेरून काही आवाज येत नसतो. तेव्हा पाठीमागे उभी असलेली ही जी काही देवकी आहे ती गिरिजाला म्हणत असते, काय झालं गिरिजा, काय पाहत आहेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, काही नाही, बाहेर नागेश्वरची माणसं आहेत की नाही ते पाहत आहे. जर बाहेर नागेश्वरची माणसं असली तर मग आपल्याला इथे राहणं हे सुरक्षेचं नाही असं ती बोलत असते. आणि तेव्हा बाहेरून काहीच आवाज येत नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण आपण इथे ह्या ठिकाणी जास्त वेळ नाही थांबू शकत. आपल्याला इथून ताबडतोब कुठेतरी जावं लागणार आहे. कारण कोल्हापुरामधली अशी एकही जागा नाही की जी नागेश्वरच्या ओळखीची किंवा नागेश्वर त्या जागेवर पोहोचणार नाही अशी एकही जागा नाही आहे. त्यामुळे आपल्याला ताबडतोब इथून कुठेतरी जावं लागेल. त्यावर देवकी म्हणत असते, हो, तू बरोबर बोलतेस, कारण नागेश्वर फार आतल्या गाठीचा आहे. तो कधी कसा कुठे येऊन पडेल ना काही सांगता येत नाही. मग आता म्हणूनच मी म्हणते, काही जरी झालं ना तरी आपल्याला इथून दुसरीकडे कुठेतरी जावं लागणार आहे. तेव्हा देवकी म्हणत असते, पण आपण दुसरीकडे कुठे जाणार आहोत गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणत असते, अहो दुसरीकडे काय, हे बघा, आपण कुठेही लपलोत, काही जरी झालं ना तरीसुद्धा तो नागेश्वर आपल्यापर्यंत येऊन पोहोचेलच आणि तेच आपल्याला नको आहे. तर मग आपण एक काम करूया, तुमच्या हक्काच्या घरी जाऊयात. माझ्या हक्काच्या घरी म्हणजे नेमकं कुठं? तेव्हा ती म्हणत असते, तुमच्या हक्काच्या घरी म्हणजेच की तुमच्या वाड्यावर आपण तिथे जाऊयात. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, नाही ग, आपण तिथे नाही जाऊ शकत, तिथे गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं ती म्हणत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, तिथे गेल्यावर काही नाही प्रॉब्लेम होणार, कारण तुम्हाला सांगू, रुद्र येईपर्यंत आपल्याला त्या वाड्यावर थांबणं फार गरजेचं आहे. एकदा का रुद्र आले ना तर मग तो नागेश्वर इथे रुद्राच्या पुढे किंवा त्याच्या विरोधात जाऊन काही करू शकत नाही, कारण रुद्रला तो फार मानतो असं ती बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रभास आणि देवकी, राहिलेलं जे काही नागेश्वरचं सत्य आहे ते सर्व सत्य आता इकडे ते दोघेही जण त्याला सांगत असतात. आणि तेव्हा रुद्रला फार मोठा धक्का बसत असतो. रुद्र म्हणत असतो, पण हे सगळं माझी आत्या आणि त्याचबरोबर इथे हे लोक कशी काय करू शकतात तेच मला कळत नाही. मला ह्या सर्व गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता प्रभास म्हणत असतात, हेच खरं आहे रे, हेच खरं आहे, कारण तो नागेश्वर काहीही करू शकतो. तो नागेश्वर माणूस नाही आहे, तो राक्षस आहे. प्रॉपर्टीसाठी तो काहीही आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो.
आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच प्रभास म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का, ते जे काही भाऊ बहीण आहेत ना, ते भाऊ बहीण इथे ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी आणि हे सगळं काही करण्यासाठी कुठल्याही आणि कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं तो बोलत असतो. आणि तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ, आता त्यांनी देवकी आणि त्याचबरोबर अंगद महाजन ह्या दोघांचाही खून केला असता आणि त्याचा सगळा जो काही आरोप आहे ना, तो त्याने ह्याच्यावरती म्हणजेच जो गुलाब आहे ना त्याच्यावरती म्हणजेच तुझ्या मावशीच्या नवऱ्यावरती लावलेला आहे. आणि त्यामुळेच इथे तिला राग येतोय आणि त्यामुळेच ती बोलतसुद्धा नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, हो रुद्र, हो अगदी बरोबर आहे. कारण तेव्हापासून सगुणा मावशी माझ्याशी बोलत नाही आहे, तिने माझ्याशी बोलणं टाकलं आहे. तिचं असं म्हणणं होतं, तो एवढा घाणेरडा माणूस आहे, तर मग तू तिथे त्याच्याजवळ का राहतेस, त्याच्याजवळ राहू नको आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दे आणि त्याचबरोबर त्याला पोलिसांकडे देऊन तू तिथून निघून जा. पण मी तिचं ऐकलं नाही ना, आणि तिचं न ऐकल्यामुळे आता इकडे ती माझ्याशी कितीतरी वर्ष बोलत नाही, असं सुद्धा आता इकडे जी काही देवकी आहे ती हे सांगत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे प्रभास म्हणत असतो, तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तर हे बघ, त्याने काय केलेलं आहे, त्याने एकच गुन्हा नाही केला, तर त्याने अनेक गुन्हे केलेले आहेत. आता इकडे ही जी काही देवकी आहे ती म्हणत असते, अरे प्रत्येक वेळी ती तुझ्या आजूबाजूला असायची आणि प्रत्येक वेळी ती तुझ्या आजूबाजूला राहून माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये विष पेरत आलेली आहे. ती प्रत्येक वेळी एकच गोष्ट सांगायची की मी कशी चुकीची आहे आणि ती कशी बरोबर आहे. आणि तेव्हा इथे आता प्रभास म्हणत असतो, कारण त्यांनी तुला कधी इथे विचार करण्याची आणि त्या सगळ्या गोष्टीची कधी संधी दिलीच नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते, तुला सांगू का रुद्र, एवढंच नाही तर आणखी खूप काही गोष्टी आहेत ज्या तुला माहिती नाही येतं आणि आज तुला त्या माहिती करून घ्याव्याच लागतील रुद्र. तेव्हा गिरिजा जेव्हा लग्न करून घरामध्ये आली आणि गिरिजा जेव्हा लग्न करून घरामध्ये आल्यानंतर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का रुद्र, हे बघ, इथे तिला मारण्याचा ह्या लोकांनी बरोबर डाव रचला होता, पण तिला मारण्याचा ह्या लोकांनी डाव रचूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का रुद्र, हे बघ, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जी काही गिरिजा आहे ती तुला लग्न झाल्यापासून त्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं तू काहीच ऐकून घेतलं नाहीस. तिला हे सगळं माहिती होतं, पण ती प्रत्येक वेळी तुला समजून सांगत होती, पण तू तिचं काहीच ऐकून घेतलं नाहीस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, हे लग्न फक्त आणि फक्त ती गिरिजा नशीबवान मुलगी आहे म्हणूनच लावून देण्यात आलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे रुद्र म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे, गिरिजाने तर हा लग्न आणि हे सगळं फक्त आणि फक्त एक करार म्हणून केलेला आहे ना. तेव्हा आता वासंती म्हणत असते, नाही रुद्र नाही, तुझ्यापर्यंत फार चुकीचं पोहोचत आलेलं आहे. कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, फक्त आणि फक्त हे गिरिजा नशीबवान मुलगी आहे म्हणूनच हे लग्न तिचं आणि तुझं 6 महिन्यासाठी लावून दिलेलं आहे. त्याच वेळेला आता प्रभास म्हणत असतो, हे बघ, इथे जो आम्ही तुला शब्द ना शब्द सांगतोय तो सगळा काही खरा आहे, यामधलं काही एक चुकीचं नाही आहे. एक गोष्ट मात्र रुद्र तू कायम लक्षात ठेव. तेव्हा रुद्र म्हणत असतो, माझा बाप खुनी आहे. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, तुला एवढंच नाही तर आणखी काही गोष्टीसुद्धा सांगायच्या आहेत. तुला सांगू, जेव्हा तुझ्या एनजेमधून ती दारूची गाडी पकडली, तुला अटक झाली, तेव्हा ती दारूची गाडीसुद्धा इथे नागेश्वर घोरपडीचीच होती. गिरिजा तुला सांगण्याचा आणि त्याचबरोबर ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करत होती. गिरिजाने ते सर्व पुरावेसुद्धा शोधून काढलेले होते, पण ते पुरावे बदलण्यात आले. हो, आणि तेव्हा रुद्र आता लगेचच त्यांच्याकडे पाहत असतो. पुरावे बदलण्यात आले म्हणजे? तेव्हा वासंती म्हणत असते, हो, ते पुरावे मीच बदलले. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, पण तुम्ही आईसाहेब हे असं का केलं? तेव्हा ती म्हणत असते की मला नागेश्वर घोरपडेने तुला जीव मारण्याची धमकी दिली होती. त्याने मला असं सांगितलं होतं, जर तू पुरावे नाही बदललेस तर मी चिरंजीवांचा जीव घेईल, त्यांना मारून टाकेल, अशी मला नागेश्वर घोरपडेने सरळ सरळ धमकी दिली होती, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही हे खरं सांगताय, म्हणजे खरंच
आबासाहेबने मला मारलं असतं. तेव्हा आता इकडे प्रभास म्हणत असतो, हो रे हो, हो रे रुद्रा हो. अरे तो आणि त्याची बहीण हे कुठल्याही आणि कसल्याही थराला जातील, फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी ते काहीही करायला बसले आहे, तुला कळत नाही. अरे त्यांनी तुझ्यावर फक्त आणि फक्त इथे प्रेमाची सापडं टाकलेली आहेत. तुला नाही माहिती ती लोक कशा थराचे आहेत आणि काय काय करू शकतात म्हणून. हेच आता तो त्याला सांगत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना वासंती म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आता गप्प बसायचं नाही रुद्र. आणि तेव्हा आता वासंती म्हणत असते, रुद्र बाळा खचून जाऊ नकोस, पण हेच सत्य आहे रे. गेली कित्येक वर्ष गिरिजा आणि त्याचबरोबर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला ते ऐकून घ्यायचंच नाही आहे. गिरिजाने प्रत्येक वेळी तुला ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा गिरिजा लग्न करून ह्या घरामध्ये आली होती ना, तेव्हा इकडे तिचा अपशकून, त्याचबरोबर इथे किचनमध्ये तो होणारा स्फोट, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त वंसनी घडून आणल्या आहेत. आणि तुला सांगू का आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा गिरिजा घर सोडून जाण्याचं तुझ्यासमोर चित्र उभं केलं ना, तेव्हा गिरिजा कुठेही घर सोडून कुठेही गेली नव्हती. तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, आणि जी काही घटस्फोटाची नोटीस आहे ना, तीसुद्धा घटस्फोटाची नोटीस इथे वंसनेच तयार केली होती. गिरिजा त्यांना कधीच पहिल्यापासूनच आवडल्या नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला गिरिजा आता इकडे विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत ह्या दोघांची वाट पाहत असते. जेव्हा आता इकडे ते दोघेही जण येतात आणि ते दोघेही जण आल्यानंतर आता लगेचच गिरिजा त्या दोघांकडे पाहते आणि गिरिजा म्हणत असते, काय हे किती उशीर केला आहे, एवढा उशीर कसं काय कोण करू शकतो, तुम्ही वेडे आहात का? त्याच वेळेला आता इकडे ही लोक म्हणत असतात, हो आम्ही वेडे नाही आहोत, पण इथे कसं कसं त्यांच्या तावडीतून आम्ही निष्ठून आलेलो आहोत, ते तुला समजते का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता गिरिजा म्हणत असते, ऐक ना श्रीमंत दादा, मी काय म्हणते ते, तू रुद्रला एक ताबडतोब कॉल कर आणि रुद्रला कॉल करून सांग की ज्या काही एनजीओमधील मावशी आहेत ना, त्या इथे सापडल्या आहेत. आणि त्या सापडल्यानंतर आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरी आई बऱ्या आहेत का ते सुद्धा विचार. आई जर बऱ्या असतील ना तर मग आपण सगळं काही व्यवस्थित करू, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर तिने विशाखाकडून कॉल लावून घेतलेला असतो. आता ती म्हणत असते, श्रीमंत दादा, मी जे जे काही बोलते ना ते सगळं त्या पद्धतीने करायचं आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, अगं मग सरळ सरळ सांगतो ना, त्या देवकी मावशी सापडल्यात म्हणून, कशाला टेन्शन घेते? तेव्हा ती म्हणत असते, नाही अजिबातच नाही, असं अजिबात सांगू नकोस की त्या देवकी मावशी भेटल्यात म्हणून. त्यांना फक्त सांग की एनजीओमधील मावशी भेटल्यात म्हणून. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अगं पण गिरिजा असं कसं करायचं आहे, वेडी आहेस का तू? हो तसंच करायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तू विचार, जर आई बऱ्या असतील ना तरच ही गोष्ट त्यांना सांगायची आहे, समजलं? तेव्हा तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजाने हे सर्व श्रीमंतला सांगितलेलं असतं. आणि गिरिजाने हे सगळं काही श्रीमंतला सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, तू ताबडतोब हे सगळं सांग. आणि त्याचबरोबर जर आई बऱ्या असल्या ना तर इकडे त्यांना ताबडतोब यायला सुद्धा सांग. आता आम्ही दोघी जणी तोपर्यंत इथे आमच्याच घरी जाऊन लपून बसतो. अगं पण व्हिडिओस का, तिथे किती रिस्क आहे, तिथे लपणं सोपं आहे का? असं श्रीमंत तिला सांगत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे वासंती गिरिजाला रुद्रला म्हणत असते, हे बघ रुद्र, आता तुझी वेळ आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला आता ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्ष लावायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तुला एक गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजेच की आता गिरिजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याचबरोबर ही सगळी प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या काही ज्याचं आहे ना त्याला मिळालं पाहिजे, कारण ह्या प्रॉपर्टीवर आपला काहीच हक्क नाही आहे. ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त कोणाची आहे, तर ही प्रॉपर्टी फक्त इथे त्या महाजन म्हणजे देवकी महाजन आणि त्या लोकांची आहे. त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, एवढंच नाही तर तुला एक गोष्ट सांगू का, लग्न झाल्यापासून त्या सावीला तुझ्यासोबत लग्न करायचे आणि तेव्हापासून वंसनी तिला ह्या घरामध्ये आणून ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत ती सावी जवळ येण्याचा प्रयत्न करते. अरे एवढंच नाही तर ज्या दिवशी गिरिजा भांग प्यायली ना त्या दिवशी इथे वंसने तिला काय सांगितलं की लग्नाच्या अगोदर सावी आणि त्याचबरोबर
बरोबर तुझ्यामध्ये नवरा बायकोचे जे काही नातं आहे ते तयार झालं होतं असं त्यांनी गिरिजाला सांगितलं आणि त्यामुळे गिरिजाने आत्याचं थोबाड फोडलं. आता इकडे रुद्र म्हणत असतो, काय एवढं सगळं झालंय आणि एवढी सगळी हिंमत त्या लोकांची, आत्यानी एवढं सगळं काही कसं काय केलंय, आत्याची हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली आणि मला विश्वासच बसत नाही की आत्या हे सगळं काही करू शकते म्हणून. त्याच वेळेला आता इकडे प्रभास म्हणत असतो, का नाही करू शकत ती, ती काहीही करू शकते, तुला नाही माहिती ती बाई कशी आहे, हे सगळं करण्यासाठी अजून ती कोणत्या कोणत्या थराला जाईल आणि काय काय करेल हे सांगता सुद्धा येत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता प्रभास म्हणत असतो, हे बघ रुद्र, तुला सांगू का, जेव्हा आम्ही टेकडीवर गेलो ना तिथे जाण्या अगोदर मी तुझा मोबाईल घेतला आणि तुझ्या मोबाईलमध्ये मी सगळं रेकॉर्ड करून ठेवले बघ की हे सगळी प्रॉपर्टी कोणाचं आहे, त्याचबरोबर नागेश्वर घोरपडे माणूस कसा आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेल्या असत्या. आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, म्हणजे तुम्ही माझा मोबाईल घेऊन गेला होता? हो, मी तुझा मोबाईल घेऊन गेलो होतो, पण तुला सांगू, मला तो गिरिजाला द्यायचा होता आणि तुला सुद्धा सांगायचं होतं, पण तिथे अचानकच उर्वशी आली आणि उर्वशीने माझ्यासोबत धक्काबुक्की केली आणि त्यानंतर मात्र तो मोबाईल तिथेच कुठेतरी पडला असं ते सांगत असतात. आता इकडे प्रभास म्हणत असतो, अक्का आणि रुद्र, हे बघ बाळा, मला तुम्हाला दोघांना सुद्धा आणखी एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे, जे की मी तुमच्या दोघांपासून सुद्धा लपवून ठेवलंय, त्याकरिता मला माफ करा. त्याच वेळेला आता वासंती आणि रुद्र हे दोघेही जण प्रभासकडे पाहत असतात आणि आता इकडे सांगायचं असं म्हणून तो सांगायला लागतो. तेवढ्यातच रुद्रला फोन येतो. आता रुद्रला फोन आल्यानंतर प्रभास सांगायला थांबत असतो. आता सत्य काय असेल तर तेच की गिरिजा ही अंगद महाजन आणि देवकी महाजनची मुलगी आहे, हे वासंतीला सुद्धा माहिती नसतं. आता श्रीमंतचा फोन असतो आणि श्रीमंतचा फोन असल्यानंतर रुद्र लगेचच आता तो फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर आता तिकडून श्रीमंत म्हणत असतो, ऐक ना दादा, हे बघ मावशीला बरं वाटतंय का? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, हो बरी आहे आता आई. ऐक ना, मग जर बरं वाटत असेल तर तुम्ही आता इकडे ताबडतोब निघून येता का? तेव्हा रुद्र म्हणत असतो, का काय झालेलं आहे, काय यायचं आहे एवढ्या ताबडतोब? त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे तसं नाही, पण कसं आहे ना, ज्या NGOमधून मावशी पळून गेल्या होत्या ना त्या सापडल्या आहेत, पण त्यांच्या ना जीवाला धोका आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, मावशी म्हणजे देवकी मावशी? त्याच वेळेला आता इकडे श्रीमंत म्हणत असतो, म्हणजे तुला माहिती आहे त्या देवकी मावशी आहेत म्हणून? तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो, आणि त्यांना कोणापासून त्यांच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा माहिती. कोणापासून? तर त्यांना फक्त आणि फक्त नागेश्वर घोरपडेपासून धोका आहे, बरोबर ना? मग त्यांना आता कुठे ठेवलंयस? तेव्हा लगेच आता इथे श्रीमंत म्हणत असतो, गिरिजा आणि दत्तू लोखंडे म्हणजे गिरिजाच्या घरी त्यांना ठेवलेला आहे, पण ते गिरिजाने सांगितलं की त्यांना खूप भीती वाटते आणि त्यामुळे तू ताबडतोब निघून येणार. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, श्रीमंत तू काळजी करू नकोस, गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी मावशी ह्या दोघींच्याही जीवाला काहीही होणार नाही, मी त्या दोघींनाही काहीही होऊ देणार नाही, मी येईपर्यंत तू त्यांची काळजी घे, आम्ही लगेचच इकडून निघत आहोत असं रुद्रने सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पुन्हा तोच प्रोमो हे लोक खेचत आहेत बरं का. पण असो, आता इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी ह्या दोघी जणी खोलीमध्ये असताना आपण पाहतो की इथे आता नागेश्वर त्याच्या गुंडांना घेऊन आलेला असतो. नागेश्वर त्याच्या गुंडांना घेऊन आल्यानंतर बाहेर कुलूप तोडण्याचा आवाज येतो. तेव्हा आता इकडे लगेचच जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, बहुतेक तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो इथे आलेला आहे नागेश्वर आणि नागेश्वरचीच माणसं आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता आपल्याला इथून पळून जावं लागेल. तेव्हा नागेश्वर आतमध्ये येतो, पण आता पळून जायला चान्स नसतो. त्यामुळे इथे आता गिरिजा आणि त्याचबरोबर इथे देवकी त्याच खोलीमध्ये लपतात. इथे देवकी एका पोत्याच्या आड लपते तर गिरिजा बेड खाली गेलेली असते आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आम्हाला माहिती तुम्ही इथेच आहात, काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला आम्ही सोडणार नाही आहे, लवकरात लवकर बाहेर यायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. गिरिजा पळून कुठे पळणार आहेस काय गे देवकी,
तू सुद्धा इथेच आहेस, लवकरात लवकर बाहेर यायचं आहे, समजलं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता नागेश्वर खाली बेडच्या खाली वाकून बघतो आणि वाकून बघितल्याबरोबर त्याला समोर गिरिजा दिसते. आता गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. तिला असं वाटत असतं, या देवकी मावशीला तर हा मारेलच, पण त्यांच्याबरोबर मला सुद्धा हा जिवंत ठेवणार नाही, असं तिच्या मनामध्ये आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे की रुद्र कधीपर्यंत येतोय आणि रुद्र ह्या दोघींची वाट कशी ह्या दोघांची म्हणजेच उर्वशी आणि त्याचबरोबर नागेश्वरची वाट कशी लावतोय हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.